नमस्कार. मी पहिलेच एक्सप्लेन करते, काही चूक झाली, काही शब्द, काही वर्ड्स मी मराठी, हिंदी, इंग्लिश सगळं वापरते. कारण की स्वामींचा एपिसोड आहे, कोणाच्या भावना काही दुखाव्या नाही असं माझं म्हणणं आहे. म्हणून जसं पण आहे मिक्सिंग तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. आणि जर पटत असेल तर मला सांगा कमेंटमध्ये, कारण की माझी लँग्वेजच तशी आहे. आजच्या एपिसोडला जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर आजच्या एपिसोडमध्ये खूप साऱ्या गोष्टी झाल्या आहेत. म्हणजे सोपानने डायरेक्टली भावाला मारण्याची सुपारी दिली आहे. मीनवाईल तिथे दरोडेखोर येतात आणि मोर्या आणि त्याच्या बायकोवरती हल्ला करतायत. इकडे स्वामींनी वेषांतर केलेलं असतं, धनाची पेटी घेऊन सोपानबरोबर थोडीफार ट्रिक करण्याचा प्रयत्न करतायत, पण तरीसुद्धा काही फायदा होत नाहीये. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत, इकडे सोपानला भेटायला दरोडेखोर आलेले असतात. तेव्हा ते म्हणतात, ही बघा तुमची नशा. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, आता मी तुम्हाला एक महत्त्वाचं काम देणार आहे, ते तुम्हाला करायला पाहिजे. तेव्हा ते म्हणतात, आम्ही पैशाशिवाय कोणतं काम करत नाही, धन भेटल्याशिवाय आमच्याकडून कामाची अपेक्षा करू नका. तेव्हा तो म्हणतो, मी तुम्हाला जे सांगतोय ना ते काम तुम्ही केलं तर तुमच्याकडे धनच धन होऊन जाईल. माझा भाऊ आहे मोर्या आणि त्याची बायको, दोघंही गाणगापूरला निघाले आहेत. ते एका आश्रमामध्ये आज थांबले असतील. तुम्हाला तिथे जायचं आहे आणि तिथे त्यांच्याकडे खूप धनसुद्धा आहे. आणि धन घेतल्यानंतर तुम्हाला एक काम करायचं आहे, त्याचा जीव घेऊन टाकायचा आहे. ते पुन्हा इथे यायलाच नको, याचा तुम्ही दोघांनीही चांगलाच बंदोबस्त करायचा. तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे, आम्हाला तर धनाशी घेणं देणं आहे आणि त्याबरोबर आम्ही तुमचं काम सुद्धा करू. तेव्हा तो म्हणतो, मला माहिती आहे तुम्ही मागे कोणतेच पुरावे सुद्धा सोडत नाही, म्हणून पुरावेही न सोडता तुम्हाला तुमचं काम करायचं आहे. ते दोघं लगेच त्याला बाय करून तिथून निघून जातात. हे सगळं झाल्यानंतर इकडे सोपान खूप खुश असतो. तेव्हा तो म्हणतो, फायनली आता मोर्या माझ्या रस्त्यातून निघून जाणार आहे आणि मलाच पादुका मिळून जातील. ते सगळं धन सुद्धा मलाच मिळेल. दुसरीकडे इकडे हळुवारपणे ते दोघं त्या रूममध्ये घुसतात. तेव्हा मोर्या आणि त्याची बायको गाढ झोपेमध्ये असते. इकडे लगेच ते त्यांचं गाठोडं चेक करतात आणि त्याच्यामधून त्यांना धन सापडतं. ते धन बघता ते दोघं खूप खुश होऊन जातात. त्यांच्या आवाजाने इकडे जाग येते आणि ती म्हणायला लागते, काय चाललंय, कोण आहात तुम्ही, काय चाललंय तुमचं. तेवढ्यात मोर्या म्हणतो, कोण आहात तुम्ही आणि इथे आम्हाला का लुटायला आले आहेत. दुसरीकडे सोपान इकडे खूप खुश असतो. तो गावातून त्याच्या झोनमध्ये चाललेला असतो. तेवढ्यात तिथे स्वामी वेषांतर करून एका उद्योजकाच्या रूपामध्ये असतात. तेव्हा ते हातामध्ये काही सोन्याचे दागिने घेतात. हे बघता तो म्हणायला लागतो, ही तर रात्र आहे, हा असा वाटसरू एवढे दागिने घेऊन इथे का बसला आहे, नेमकं हे प्रकरण काय आहे, मला समजायला पाहिजे. त्याच्या मनामध्ये लालसा यायला सुरुवात होते. तेवढ्यात तो विचारतो, काय हो, तुम्ही कोण आहात आणि इथे काय करताय. तेव्हा स्वामी सांगायला लागतात, मी तर एक वाटसरू आहे. तेव्हा तो विचारतो, तुम्ही वाटसरू आहात, एवढ्या भर रात्री तुम्ही एवढं दागिने घेऊन इथे बसले आहेत, तुम्हाला कसली भीती नाही का. तेव्हा ते म्हणतात, नाही, मला कसलीच भीती नाही, माझ्याकडे खूप पैसा अडका आहे, म्हणून एवढ्या गोष्टीने मला फरक पडत नाही. आता विचार करतो, हे सगळं आहे, कोणाला तरी दान करून टाकू आणि त्यानंतर सेवेभावेला लागू. तेव्हा तो म्हणतो, तुम्हाला जर हे कोणाला द्यायचंच असेल तर तुम्ही मला देऊ शकता, मी खरंच खूप छान माणूस आहे. तेव्हा तो म्हणायला लागतो की तुम्ही हे सगळं मला द्या म्हणजे विषय संपला. तेव्हा ते म्हणतात, तुला कशावरून देऊ, तू कशावरून लोकांचं चांगलं करणार. तेव्हा तो म्हणतो, मी लोकांना हे दान देईल आणि त्यांचं चांगलं करेल, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा ते म्हणतात, मग माझी एक अट आहे, ती जर तू मान्य केली तरच मी हे सगळं तुला देईल. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, तुम्ही जी ही अट सांगाल ती मी मान्य करायला तयार आहे. तेवढ्यात स्वामी त्याच्या हातामध्ये एक कुऱ्हाड देतात आणि म्हणतात, तुझा एक हात आहे तो मला तोडून दे. तेव्हा तो म्हणतो, हात तोडून दे, हे काही शक्य नाही आहे. तेव्हा ते म्हणतात, कसं शक्य नाही, तुझ्यावरती विश्वास ठेवायला तुला काहीतरी तर द्यायला लागेल ना. तेव्हा तो म्हणतो, हात कसा तोडून देऊ, ते मी देऊ शकत नाही. तेव्हा ते म्हणतात, मग एक काम कर, तुझा एखादा डोळा काढून दे. तेव्हा तो म्हणतो, नाही, मी डोळा सुद्धा देऊ शकत नाही. तेव्हा ते म्हणतात, डोळा नाही तर एक काम कर, मग तुझा एक पाय तोडून दे. तेव्हा तो म्हणतो, नाही, मी पाय सुद्धा तोडून देऊ शकत नाही, हे सगळं अमूल्य आहे. तेव्हा ते म्हणतात, मग तसंच आपल्या घरातली नाती सुद्धा असतात, जसं या
दिव्यामध्ये ज्योत आहे ना, जोपर्यंत ती जळते तोपर्यंत ती आपल्याला प्रकाश देते. आणि तसंच आपल्या नात्यांचं सुद्धा असतं. मग तुने जे केलं आहे ना तुझ्या भावाच्या बाबतीत, त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न, हे खरंच चुकीचं आहे. जसं तुझा डोळा, हात आणि पाय गेल्यानंतर तुला जेवढं दुःख होईल ना, तेवढंच तुझा भाऊ गेल्यानंतर तुला दुःख होणार आहे. तेव्हा सोपान विचारतो, तुम्हाला हे सगळं कसं माहिती? मी माझ्या भावाला मारण्याची सुपारी दिली आहे. तेव्हा ते म्हणतात, ती वेगळी गोष्ट आहे, पण मी तुला खरं आणि स्पष्ट सांगतोय, स्वतःच्या स्वार्थासाठी असं चिंतन करू नको, ज्यामुळे तुझं अमंगल होणार आहे. त्याच्याचमुळे मी तुला सांगतोय की या सगळ्या गोष्टी पडू नको आणि स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून आपल्या परिवाराला तुला जपायला पाहिजे. तेव्हा तो म्हणतो, तुमचं म्हणणं मला पटत तर आहे. तेवढ्यात तो तिथली ती दिवा जवळ घेतो आणि म्हणायला लागतो, पण काहीही झालं तरी मी माझं चिंतन बदलणार नाही. स्वामींनी दिलेला शब्द त्यांना पाळायलाच लागेल. तो लगेच म्हणायला लागतो, पण यांचं हे दागिने सुद्धा आहेत, ते सुद्धा माझे सोनार आहे. तो लगेच स्वामींच्या जवळ जातो, ती पेटी उचलतो आणि पळकन तिथून पळायला लागतो. तेव्हा स्वामी म्हणतात, याला अजून सुद्धा अक्कल आलेली नाही आहे, पण लवकरच याला याच्या पापाची कर्माची शिक्षा मिळणारच आहे. दुसरीकडे दरोडेखोर खूप चिडलेले असतात. तेव्हा ते म्हणतात, आम्ही काय केलं आहे? आम्ही तिकडे गाणगापूरला आमच्या बाबांची अस्थि विसर्जन करायला चाललो आहोत, प्लीज आम्हाला मारू नका. तेव्हा ते म्हणतात, आम्ही तुम्हाला धन घेण्यासाठी आलो आहोत आणि तुमचा जीव सुद्धा घेणार. तेव्हा ते म्हणतात, का जीव घेणार? तुम्हाला तुमचं धन मिळालं आहे ना, मग आम्हाला मारायची काहीच गरज नाही. तुम्ही खरंच सांगतोय, आम्हाला स्वामींची सेवा करायची आहे. आमच्या घरामध्ये स्वामींच्या पादुका आहेत, म्हणून प्लीज तुम्हाला सांगतोय, आम्हाला मारू नका. खरं म्हटलं तर आम्ही ते चांगल्या कामासाठी चाललो आहोत, मग प्लीज आम्हाला असं काही करू नका. तेव्हा ते म्हणतात की तुला तुझ्या भावाचा आणि सगळ्या गोष्टींचा पुळका आहे ना. तेव्हा ते म्हणतात, हो, माझा भाऊ भले थोडा वाईट मार्गाला असो, पण तरीसुद्धा तो चांगला आहे. तो कधीच कोणाचं वाईट चिंतणार नाही. तेव्हा ते म्हणतात, तुला हे जे खोटे भास होत आहेत ना, ते सगळे बाजूला कर. तुझ्याच भावाने आम्हाला तुला मारण्याची सुपारी दिली आहे. हे ऐकल्यानंतर मोर्याच्या पायाखालची जमीन चालते की आपला भाऊ आपल्याबरोबर असं कसं काय वागू शकतो. तेव्हा दुसरीकडे सोपानलाही टक्कर लागते आणि तो खाली पडतो. तेव्हा त्याला आजूबाजूमधून सुमित्रा आणि गणूचा आवाज यायला लागतो, बाबा वाचो, आहो वाचवा वाचवा वाचवा. तेव्हा तो म्हणतो, हा असा कसा काय आवाज येतोय आणि कुठून आवाज येतोय? त्याचं लक्ष जातं की हा आवाज पेटूतून आहे, म्हणून तो खूप घाबरलेला असतो. इकडे स्वामी म्हणत असतात, किती काही पेरलं ना तरी जे आहे ते भोगायला तर लागणारच आहे, आणि तेही आपल्या स्वतःच्या व्यक्तीच्या अंगावरतीच येतं. तेवढ्यात सोपान ती पेटी हातामध्ये घेतो आणि ती पेटी ओपन करायला जाईल. तेवढ्यात त्याच्यातून पुन्हा आवाज येतो, आहो वाचवा. गणू म्हणायला लागतो, बाबा वाचो वाचो. तेवढ्यात तो पेटी ओपन करतो आणि पेटीमध्ये काहीच नसतं. तेव्हा सोपान विचार करतो, हे सगळं काय आहे? याच्यामध्ये तर धन होतं आणि याच्यामधूनच सुमित्रा आणि गणूचा आवाज येत होता. नेमका तो वाटसरू होता तरी कोण, आणि त्याला माझ्याबद्दल एवढं सगळं कसं काय माहिती होतं? नेमकं हे काय प्रकरण आहे? मला शोधणं गरजेचं आहे. तो थोडा घाबरून गेलेला असतो. दुसरीकडे स्वामी म्हणत असतात की तुने जे पेरलं आहे ना ते तर तुला भोगायला लागेलच, पण तू जे चिंतलं आहे ना त्याचेही परिणाम तुला खूप चांगल्या प्रकारे भोगायला लागणार आहेत. जिसने जो किया उसको उसका फल तो मिलेगा ही. हे सगळं करून त्यांना काही आनंद होत नसतो. तर दुसरीकडे इकडे ते म्हणत असतात, नाही, माझा तुमच्यावरती विश्वासच नाही आहे. मी का तुमच्यावरती विश्वास ठेवू? माझा भाऊ थोडासा वाईट असला पण तरीसुद्धा तो कधी कोणाचा जीवावरती उठणार नाही. हे सगळं शक्यच नाही आहे. तेव्हा ते म्हणतात, तुमचा विश्वास नाही पण आमचा विश्वास आहे ना की त्याने हे सगळं आम्हाला करायला सांगितलं आहे. खरं म्हटलं तर मरणाऱ्या माणसाला काही चुकीचं सांगू नये, त्याला खरं माहिती असावं म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं. तेव्हा तो म्हणतो, आपण काही एवढे वाईट आहोत का हो? जे भाऊजींनी आपल्या जीवाच्या बरोबर खेळायला सांगितलं हे काही योग्य वाटत नाही आहे. स्वामी, तुम्हीच काहीतरी बघा ना. म्हणजे खरंच आपण कोणाच्या रस्त्यामध्ये एवढेच उभत होतो का की आपल्या जीवाचा खेळ मांडला आहे? तेवढ्या ते म्हणतात, बस झालं यांचं रडगाणं. आता हे ऐकण्यामध्ये आम्हाला काळी मात्र इंटरेस्ट नाही. ते लगेच त्यांच्यावरती अशा सावलीमध्ये वार करतात. आता ते माहिती नाही ते मेले आहेत की जिवंत आहे, पण काहीतरी सीन असा होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे स्वामी त्यांच्या कामाला लागलेले असतात. तेव्हा ते म्हणायला लागतात की हा पाळापाचोळा आहे. कसा आहे हा? कितीही म्हटला ना तरी आपल्याला गोळा तर करायला लागतो. सुंदरे, तू कधी असं बघितलं आहे का?
झाड स्वतःहून आपली फांदी तोडतो तेव्हा ते म्हणते नाही नाही, असं मी कधी बघितलं नाही स्वामी. जेव्हा ती पानं स्वतःहून स्वतःचा जीव सोडतात तेव्हाच ते आपोआप स्वतःहून खाली पडतात. तेव्हा ते म्हणतात कधी तू बघितलं आहे का पक्षाने स्वतःचे पंख स्वतःहून छाटले आहेत? तेव्हा ती म्हणते नाही हो स्वामी, असंही मी कधी बघितलं नाही. तेव्हा लोकांचं असं का आहे, लोकांना जेव्हा स्वार्थ मिळत नाही ना तेव्हा ते आपल्या नात्यावरती स्वार करतात आणि त्यांच्यापासूनच दूर होऊन जातात. तेव्हा इकडे गोपाळ भाऊ म्हणायला लागतात मला एक समजत नाही, काही घातपात होणार आहे का स्वामी? जे तुम्ही असं बोलताय काही अघटित होणार आहे का? तेवढ्यात तिथे दुसऱ्या मावशी सुद्धा येतात आणि म्हणायला लागतात की मला थोडा राग येत आहे. खरं म्हटलं तर आपल्या इथे एक सेवेकरी आला होता आणि त्याने माझं खूप काही बोलणं ऐकलं. मी त्याच्यावरती खूप खूप चिडचिड केली. पण आता स्वामी मला एक उपाय हवा आहे की मला त्याची माफी मागायची आहे आणि हे शब्द आहेत ते मला वापस नेरायचे आहेत. तेव्हा स्वामी म्हणतात ठीक आहे, एक काम कर, या टोपलीमध्ये जेवढी पानं आहेत ना ती सगळीकडे विखर. तेव्हा ती म्हणते याच्यामध्ये मला कसं काय उत्तर मिळेल? तेव्हा स्वामी म्हणाल तर कपिला जे सांगितलंय ते कर, चल चल कामाला लाग. तेवढ्यात तिथे वारा वादळ येतो आणि सगळी पानं तिथे विखरली जातात. तेव्हा ती विचारते आता सांगा ना मी काय करू? तेव्हा स्वामी म्हणतात आता एक काम कर, या टोपलीमध्ये जितकी पानं होती, जितकी घाण होती तेवढीच त्याच्यामध्ये ठेव आणि बाकीच्याला हात लावू नको. तेव्हा ती म्हणते असं कसं काही शक्य आहे? याच्यामध्ये पहिलेची काय पानं होती आणि काही नवीन सुद्धा असतील. हे सगळं करणं आणि हे सगळं वेगवेगळं करणं मला नाही वाटत माझ्याकडून शक्य आहे. तेव्हा ते म्हणतात शब्दाचंही तसंच आहे. जेव्हा आपण शब्द वापरतो ना तेव्हा आपल्याला विचारपूर्वक शब्द वापरायला पाहिजेत. कारण की शब्दांनी बोललेलं वागणं आहे आणि बोलणं आहे ना ते माणसाच्या मनाला लागू शकतं. आपण माफी मागून त्याच्यावरती फक्त फुंकर घालू शकतो पण ते शब्द कधीच वापस घेतले जात नाही. म्हणून शब्दाचा नीट आणि चांगला वापर करावा हे आपल्या हातात आहे. हे कायम आठवण ठेवावं. हे ऐकल्यानंतर कपिलाताईला समजतं की आपली खूप मोठी चूक झाली आहे. महिनाभर उलटून जातो. स्वामींची काळजी वाढलेली असते. तर दुसरीकडे गोपाळ दादा स्वतःहून सगळी कामं करत असतात. तेवढ्यात तिथे सुंदरा मावशी येतात आणि म्हणायला लागतात काय हो गोपाळ भाऊ, मला एक सांगा, आता अराउंड मोर्या आणि त्याच्या बायकोला जाऊन महिनाभर झाला आहे ना पण त्यांचा अजून काही पत्त्या लागत नाही. तेव्हा ते म्हणतात हो महिनाभर तर उलटून गेला. तेव्हा ते म्हणतात तुम्हाला काही सांगितलं होतं का की तिथे जास्त दिवस राहणार आहेत की अजून काही होतं? तेव्हा ते म्हणतात नाही ना, मला तर सांगितलं होतं की अस्थि विसर्जन केल्यानंतर एखाद दिवसामध्ये ते वापस येऊन जातील. तेव्हा ते म्हणते मग ते अजून आले कसे नाही, नेमकं काय घडलं आहे? तेव्हा ते म्हणतात मलाही तोच प्रश्न पडला आहे. मी आपल्या गावातले काही लोक गाणगापूरला गेले होते, त्यांना विचारपूस करायला सांगितली तर मला हे कळलं की ते गाणगापूरला पोचलेच नाही. हे सगळं मी स्वामींकडे सांगितलं पण स्वामींनीही याच्यावरती काहीच उत्तर दिलं नाही. हे ऐकल्यानंतर सुंदरा मावशींना थोडी काळजी वाटते आणि त्यांना आठवण येतं की सोपानने चिंतन केलं होतं की मोर्या आणि त्याची बायको कधीच वापस येऊ नये. तेव्हा ती म्हणते म्हणजे सगळं चिंतन खरं ठरलं आहे. हे सगळं मला स्वामींना सांगणं गरजेचं आहे. तेवढ्यात गोपाळ भाऊ स्वतःचं काम करायला लागलेले असतात. सोपान त्यांचा हात धरतो आणि म्हणतो आता बस झालं, आता ही सेवा मलाच करायला पाहिजे. खरं म्हटलं दादा कधी येईल आणि काय नाही हे कोणाला माहिती नाही आहे. तेव्हा सुंदरा म्हणते तुझं काय चाललं आहे, तुझं पूजेमध्ये विघ्न आणू शकत नाही. तेव्हा तो म्हणतो हे बघा गावामध्ये जी काही चर्चा चालली आहे ना त्या हिशोबाने महिनाभर झाला आहे, दादा काही वापस आला नाही. कोणी बोलते त्यांनी आत्महत्या केली, कोण बोलते त्यांना दरोडेखोरांनी लुटला आणि त्यांचा जीव घेतला, कोणी म्हणते त्यांनी सगळं काही सोडलं आणि सेवेभावेला दत्त मंदिरामध्ये फिरायला लागले आहेत. हे सगळं बोलणं कानावरती आलं आहे. तेव्हा गोपाळ भाऊ म्हणायला लागतात पण इथे देवाची सेवा तर होतच आहे, त्याच्यामध्ये काही चूक तर नाही. तेव्हा ते म्हणतात पण किती काही झालं तरी हे आमच्या घराण्याचं आहे आणि जे आमच्या घराण्याचं आहे ते आम्हीच पुढे नेऊ, तुम्ही याच्यामध्ये पडू नका. तेव्हा सुंदरा मावशी म्हणतात हो का, तुला घराण्याची खूप काळजी आहे का? खरं म्हटलं तर तू जे चिंतन केलं आहे ना त्याच्याचमुळे मोर्याचा जीव गेलेला असू शकतो, कारण की तुने स्वामीच्या वरदानाचा खूप चुकीचा वापर केला आहे. तेवढ्या सुमित्रा विचारते काय हो हे सगळं खरं आहे का? तेव्हा तो म्हणतो ते काहीही असो तुम्ही बाजूला हो, मला हे सगळं काम करू द्या. इकडे स्वामी त्यांच्या झोनमध्ये खूप खुश असतात. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत
इकडे सोपानचं स्पष्ट मत असतं की काहीही झालं तरी मी पादुका आता माझ्या घरी घेऊन जाईल. तेव्हा सुंदरा मावशी म्हणतात, नाही, तू या पादुका इथून घेऊन जाऊ शकत नाही, तुझा तो हक्कच नाही आहे. तेव्हा तू म्हणतात, तुम्ही मला सांगू नका माझा काय हक्क आहे आणि काय नाही, मी जे करणार आहे ते फायनल आहे. इकडे स्वामी म्हणायला लागलेले असतात, तू किती स्वार्थासाठी त्या पादुका स्वतःपर्यंत घेऊन गेल्या ना, पण स्वार्थाचं घर रिकामं असतं हे कायम आठवण ठेव. तेव्हा इकडे सगळ्यांची काळजी वाढलेली असते की नेमकं घडणार तरी काय आहे. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच स्वामी मोर्याच्या बाबतीत जे काही झालं आहे ते उघडं पाडू शकतील की नाही, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.